नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायली सुमनला वाचवायला त्या ठिकाणी पोहोचतात. जेव्हा दरवाजा खोलतात तेव्हा सुमनची अवस्था पाहून दोघेही खूप हादरून जातात. दोघेही सुमनला सोडवतात. आता सुमन सायलीच्या गळ्यामध्ये पडून ओक्साबोक्शी रडू लागते आणि तिला काही बोलताही येत नाही. ती फक्त मोठमोठ्याने रडत असते आणि सायली तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे सगळे सुभेदार खूप टेन्शनमध्ये असतात. प्रताप म्हणतो, हे अचानकपणे कुठे गेले? मंडईमध्ये सुद्धा नाही आहेत. गेले तरी कुठं असतील? त्यांचा फोन मगाशी थोडा वेळ लागला होता, पण आताही तो लागत नाही. अस्मिता म्हणते, म्हणजे हे दोघे जण मार्केटला गेलेच नाही? आपल्याला मार्केटला सांगून ते दुसरेच कुठेतरी गेले का? तेव्हा कल्पनाही खूप काळजीमध्ये असते. रविराज लगेच चैतन्यला कॉल करून विचारतो की अर्जुन आणि सायली अचानकपणे हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून गेले. तुला काही माहिती आहे का? चैतन्य म्हणतो, काहीच माहीत नाही आहे, पण काही कळलं तर मी तुम्हाला लगेच सांगतो. आता इकडे प्रिया मात्र खूपच घाबरते. हे अचानकपणे कुठे गेले असतील? म्हणजे यांना महिपतने काही सांगितलं तर नसेल ना? महिपतने तोंड उघडलं नसेल ना? मग तर काही खरं नाही. आणि हा नागोबासुद्धा कुठं गेलाय काय माहिती? म्हणजे नागोबा बी सटकला की काय इथून? आता इकडे सुमन जरा शांत होते आणि सायली तिला विचारते की सुमन काकू, तुम्हाला इथे कोणी बांधून ठेवलं होतं? तेव्हा सुमन सांगते की आमच्या यांनी. ती खूप घाबरलेली असते. मात्र नागराजचं नाव ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला खूपच मोठा धक्का बसतो. सुमन प्रचंड रडत असते आणि खूप घाबरलेलीही असते. अर्जुन म्हणतो, पण नागराज काकाने असं काय केलं? तेव्हा सुमन सांगते की महिपतसुद्धा इथंच होता. महिपतलासुद्धा यांनीच इथे बांधून ठेवलं होतं. जेव्हा गेट टुगेदरचा कार्यक्रम होता ना, त्या दिवशी आणि जे काही घडलं ते ती अर्जुन सायलीला सांगू लागते. कसं नागराजने तिला किडनॅप करून या ठिकाणी बांधून ठेवलं. आणि मग सायलीच्या लक्षात येतं, म्हणजे आपण त्या दिवशी सुमन काकीच्या खूप जवळ पोहोचलो होतो. अर्जुन विचारतो, सुमन काकी पुढे काय झालं? तेव्हा सुमन सांगते की महिपतने मला सांगितलं की तू मला सोडव आणि नंतर मग मी तुला सोडवतो, म्हणून मी महिपतला सोडवलं, पण महिपत इथून पळून गेला. मग तेव्हा कुठे अर्जुन आणि सायलीला पूर्ण लिंक लागते. पण तरीही प्रश्न हाच राहतो की नागराज काकांनी महिपतला का बरं दांबून ठेवलं असेल? आता इकडे प्रिया धावत पळत बाहेर येते आणि नागराजला कॉल करण्याचा प्रयत्न करते. पण नागराज गाडीतून येत असतो आणि येताना तो मोठ्या आवाजामध्ये गाणे सुरू करतो. त्यामुळे प्रियाने केलेला कॉल त्याला ऐकूच येत नाही. आता प्रिया वारंवार त्याला कॉल करू लागते, पण तो काही फोन रिसीव्ह करत नाही. प्रिया रागातच म्हणते, हा नागोबासुद्धा ना कुठे जाऊन बसलाय कुणास ठाऊक? का यालाही कळालं महिपतने तोंड उघडलं म्हणून तो गायब तर झाला नसेल? याला जेव्हा कधी गरज असते ना, तेव्हा मी मात्र लगेच हजर राहायचं, आणि जेव्हा माझ्यावरती वेळ येते ना, तेव्हा मात्र हा कुठेतरी गायब होऊन जाणार. सायलीला प्रश्न पडतो की नागराज काका आणि महिपत तर मित्र होते, मग नागराज काकांनी महिपतला का बरं बांधून ठेवले असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे जेव्हा महिपतने ॲक्सिडेंटचं कन्फेशन दिलं होतं त्याच वेळेस नागराज काका आणि महिपत या दोघांचीही मैत्री तुटली असणार आहे, आणि मग त्याने तोंड उघडू नये म्हणून नागराज काकांनी महिपतला किडनॅप केलं असणार. म्हणजे याचाच अर्थ सायली म्हणते की या ॲक्सिडेंटचा मास्टर माइंड नागराज काका आहेत. आता मात्र दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सुमन म्हणते, हो, मलाही तसा संशय होता, तसं मी त्यांना बोलूनही दाखवलं होतं. अर्जुन विचारतो, मग काय झालं? काकांनी कबूल केलं का? तेव्हा सुमन म्हणते की नाही, ते कशाचे कबूल करतात, व त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. सायली म्हणते, जो व्यक्ती आपल्या सख्ख्या भावाला अशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करू शकतो तो व्यक्ती तर राक्षसच असणार आहे ना? आता बाद झालं, नागराज काकांना शिक्षा व्हायलाच हवी. सुमन देखील म्हणते, हो, माझ्या नवऱ्याने गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आता इकडे सगळे अर्जुन सायलीच्या काळजीमध्ये असतात. नागराज येतो आणि विचारतो की काय झालं आहे, पण त्याच्याशी कोणीही काही बोलत नाही. एकमेकांशीच अर्जुन सायलीबद्दल चर्चा करू लागतात की नेमके अजून ते कसे आले नाहीत. तितक्यात प्रिया नागराजला खुणवते आणि इकडे या असं बोलते. तेव्हा नागराज तिच्याजवळ जातो. प्रिया म्हणते, कुठे गेला होता तुम्ही? नागराज म्हणतो, ते सोड गं, आधी मला सांग की हे अन्नपूर्णा निवासला आग लागल्यासारखे हे सगळे इतके टेन्शनमध्ये का आहेत? प्रिया म्हणते, कारण अर्जुन आणि सायली कोणालाही न सांगता काहीतरी थातुरमातुर कारण सांगून इथून अचानक निघून गेले आहेत. आता नागराजसुद्धा जरा टेन्शनमध्येच येतो. इकडे अर्जुन म्हणतो, नागराज काकाने तर गुन्हा केलाच आहे, पण या गुन्ह्याची त्याला कोर्टामध्ये शिक्षा होऊ शकत नाही. त्याचे फक्त 2च गुन्हे आपण सिद्ध करू शकतो.
एकतर म्हणजे सुमन काकीवरती केलेला अत्याचार आणि दुसरं म्हणजे महिपतचं किडनॅपिंग. पण या ॲक्सिडेंटचा मास्टर माइंड तोच आहे हे आपण सिद्ध करू शकत नाही. सुमन म्हणते, पण मी यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे. सायलीसुद्धा म्हणते की हो, सगळं साक्ष देईलच ना सुमन काकी. पण अर्जुन म्हणतो की नाही, आपल्याकडे ठोस पुरावे पाहिजेत की नागराज काकानेच महिपतला या ॲक्सिडेंटची सुपारी दिली होती. आता सायली विचारात पडते, मग आता हे सगळं कसं होणार? तितक्यात तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. ती म्हणते, म्हणजे आपल्याला आता असं करावं लागेल की आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूचाच आपल्याला फायदा करून घ्यावा लागेल. म्हणजे आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे, अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे. सायली म्हणते, हो, आपण असं सांगायचं की सुमन काकीचं किडनॅपिंग महिपत शिकरेने केलं होतं. आणि सुमन काकी, तुम्हीसुद्धा असंच सांगायचं की नागराज काकांनी तुम्हाला किडनॅप केलंच नव्हतं. अर्जुन सायलीचा प्लॅन इकडे रेडी होतो. आता नागराज घाबरलेला असतो आणि तो लगेच महिपतच्या गुंडांना फोन करतो. पण ते गुंड अर्जुनच्या माराने बेशुद्ध पडलेले असतात. आता नागराज वारंवार कॉल करतो, पण ते काही फोन उचलत नाही. हे पाहिल्यानंतर त्याच्या सगळी गोष्ट लक्षात येते. इकडे रविराज शेवटचा पर्याय म्हणून इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करून विचारतात की अर्जुन सायलीचं काही खबर लागली तर मला कळवा. तितक्यात अर्जुन आणि सायली दोघेही तिथे येतात. अगदी हसतमुखाने ते तिथं आलेले असतात. सगळे घरचे खूप काळजीने त्यांची विचारपूस करतात. पण अर्जुन आणि सायली काहीच बोलत नाही, फक्त हसत राहतात आणि बाजूला होतात. तर त्यांच्यासमोर असते ती सुमन. सुमनला पाहून सगळ्यांना प्रचंड आनंद होतो. मात्र प्रियाचा चांगलाच चेहरा पडतो. प्रतिमा सुमनला घट्ट मिठी मारते आणि तू बरी आहेस ना गं, कशी आहेस तू, असं विचारते. सगळे तिला आतमध्ये घेतात. सगळेजण खरंच खूप खुश असतात. आता नागराज जेव्हा सुमनला पाहतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सुमनने त्याचं नाव घेतलं तर हा खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला असतो. प्रतिमा विचारते, सुमन, तुला कोणी किडनॅप केलं होतं? आणि तितक्यात अर्जुन म्हणतो, नागराज काका. तेव्हा मात्र तो खूपच घाबरतो. सगळे देखील खूप घाबरलेले असतात. आणि तेव्हा अर्जुन शब्द फिरवतो, अरे नागराज काका, तू इतका लांब का उभा आहेस? ये ना, जवळ ये, सुमन काकूची विचारपूस तरी कर. तेव्हा कुठं सगळ्यांच्या जीवात जीव येतो. पण अर्जुन जेव्हा नागराजचं नाव घेतो तेव्हा मात्र तो प्रचंड घाबरलेला असतो. अर्जुन म्हणतो की नागराज काका, सॉरी हा, तू सुमन काकीवरती हात उचलला हे तुझं चुकलंच, पण त्याच्यामुळे आम्ही तुझ्यावरती संशय घेतला, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि आता आम्हाला कळलं आहे की तू तिला किडनॅप केलं नव्हतं. प्रतिमा विचारते की मग किडनॅप तरी कोणी केलं होतं? तेव्हा अर्जुन सांगतो की महिपत शिकरेने त्याला किडनॅप केलं होतं. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सायली म्हणते, हो, आम्ही जेव्हा सुमन काकीला शोधायला गेलो होतो त्यावेळेस त्या खोलीच्या बाहेर महिपतची माणसं होती. रविराज सुमनला विचारतो की महिपतने तुला किडनॅप केलं होतं का? तेव्हा सुमन हो असं म्हणते. तेव्हा कुठे नागराजच्या जीवात जीव येतो, पण त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा या बावळट सुमनने माझं नाव नाही घेतलं, हे एक बरं झालं. इकडे प्रिया विचारात पडते की ह्या नागोबाने या सुमनला काय पट्टी पडवली की इतका सगळा त्रास सहन करून सुद्धा तिने नागोबाचं नाव नाही घेतलं. म्हणजे नागोबा सुटला आणि महिपत यामध्ये अडकला. अलगद नागोबा तर बाजूला झाला. नागराज आता सेफ आहे असं म्हटल्यानंतर लगेच नाटकी सुमनशी वागू लागतो. अगं सुमन, कुठे होतीस तू? काय अवस्था झाली तुझी? मला तुझ्या काळजीमध्ये ना रात्रभर झोप नाही. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे की तू इथं आहेस. आणि तो तिचा जोरात हात दाबू लागतो. आता ही गोष्ट अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येते, पण त्यांच्या प्लॅनप्रमाणे सगळं घडत असल्यामुळे ते काहीही बोलत नाहीत. आता सुमन नागराजजवळ आल्यामुळे ती खूपच घाबरलेली असते, पण तरीसुद्धा ती खूप धीराने त्या सगळ्या प्रसंगाला सामोरी जाते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज तिला धमकीच देतो की जशी आत्तापर्यंत गप्प बसली आहेस ना, तसंच यापुढे सुद्धा शहाण्यासारखं तोंड बंद ठेवायचं. आता अर्जुन म्हणतो, नागराज काका, मला तुला एक विचारायचं आहे रे. तुझ्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आला होता. हा व्हिडिओ कसला आहे रे? आणि तो सुमनच्या किडनॅपिंगचा व्हिडिओ नागराजला दाखवतो. आता त्याला काय बोलावं हे काहीच कळत नाही. तो पुरता घाबरलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.